लाल लाल झाले ना. हे बघा आपण ज्या ब्लूबेरीज खातो आता पूर्ण पुढे ब्लूबेरीची लागवड केलेली आहे. इथे अजून ते शेती करतायत. आमचे 3 तास इथे कसे गेलेत आम्हाला कळलं नाही. हॅलो, कसे आहात सगळे? आय होप सगळे मजेतच असाल. फिरायला आपण आज बाहेर पडलेलो आहोत आणि आज आपण जातो शेतावरती. तेही बेरीजचं शेत, म्हणजे स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी, रास्पबेरी ह्यांचं शेत आहे. इथे घरापासून एक अर्धा तासाच्या अंतरावरती आहे. बाहेर पण छान आज ऊन पडलंय. आपण आता या ज्या हायवेवरनं जातो ह्यालाच कनेक्टेड US बॉर्डरचा सुद्धा रस्ता आहे. इथे तुम्ही वरती बोर्ड्स बघू शकता, US बॉर्डर. आपण आता जिथे जातोय ते फार्म लँगली ह्या सिटीमध्ये आहे. ऑलमोस्ट आता आपण जवळ पोहोचलेलो आहोत. अजून एक 5 मिनिटाचा फक्त ड्राईव्ह आहे, मग आपण शेतावरती पोहोचणार. रस्त्याच्या दोन्ही बाजूला इथे तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या प्रकारची शेती इथे केलेली आहे. हे जे समोर आपल्याला दिसतंय तिथे आपल्याला जायचंय. तर पहिले आम्ही आता जातोय पार्किंग मध्ये. हे बघा, क्राउसबेरी फार्म असं या फार्मचं नाव आहे आणि सध्या इथे आहे ब्लूबेरीज. यू पिक ब्लूबेरीज. हे बघा असं सगळं शेत आहे इथे आणि इथे जाऊन आपण त्या पिक सुद्धा करू शकतो. आता आपण बघूया आतमध्ये जाऊन. शनिवार असल्यामुळे आज इथे गर्दी सुद्धा प्रचंड आहे. सो अजून आम्हाला पार्किंगला जागा मिळत नाहीये. हे बघ असं इकडनं सरळ गेलं की असे फायनली गोल गोल फिरून आम्हाला पार्किंग मिळालंय. एक्साइटेड राहू. आपल्याला तिथे बास्केट घ्यायचं ना. हो, आता तिथे हे बघ हे रास्पबेरी आहे. रास्पबेरी राहू काय पिक करणार आहे? जे असेल ते. मला वाटतं सगळ्या बेरीज असाव्यात पण सीझन प्रमाणे आहे ना. कारण पहिले आता आम्ही बेरीज पिक करण्यासाठीच उभे आहोत. त्याच्यासाठी एवढी लाईन आहे. रांगेत उभे आहोत आम्ही आणि इथे बाजूला तुम्ही बघू शकता एक असं छोटंसं कुंपण त्यांनी बांधलेलं आहे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या फुलांची लागवड इथे केलेली आहे. झेंडू आहेत, गुलाब आहे. या अशा बकेट्सच्या साईज त्यांनी इथे लावलेल्या आहेत. स्मॉल बकेट किंवा 4 लिटर बकेट आणि 8 लिटर बकेट आणि तेवढे डॉलर्स आपल्याला पे करायचे. इथे समोर पण तुम्ही बघू शकता की ही बास्केट्स आम्हाला मिळालेली आहे आणि आता सरळ चालत जायचंय. चालताना एवढी सुंदर फुलं आहेत इथे आजूबाजूला. मुलांना खेळायला छोटासा प्ले एरिया आहे आणि आपण पोहोचलेलो आहोत. इथे आपल्याला आता बेरीज पिक करायच्या. रास्पबेरी पिक करायचे असेल तर इथपासून रास्पबेरीज आहेत आणि तिथे जे ए लिहिलेलं आहे तिथे आपल्याला ब्लूबेरीज पिक करायच्या. हे बरं इथे आहेत बघ, काढत्या पिक करायच्या आता त्या सगळ्या बास्केट मध्ये. बघ बाबाने केलंय बघ, बघू दे पुष्कर. एकच मिळाली. हे बघ सोड आणि ठेव तुझ्या बास्केट मध्ये. व्हेरी गुड. हे बघ इथे वरती आहे बघ. मी एवढ्या रास्पबेरीज घेतलेल्या आहेत आणि अजून मोठं लांबच्या लांब शेत आहे. राहुलला किती मिळाल्या? खूप मिळाले. वाव. आणि पुष्करला? थोडेसे. थोड्या 2 कच्च्या. अच्छा, भरपूर मिळाल्या का? आता घरी जाऊन त्या धुवायच्या आणि मग खायच्या. काय झालं? भरपूर तू पटापट तोडतोयस ना. हा स्ट्रॉबेरी ना, पण आज त्यांनी काय सांगितलं स्ट्रॉबेरी खूप कमी आहेत. आता जरा ब्लूबेरीजचा सीझन जास्त आहे आणि रास्पबेरीचा. हे जे शेत आहे हे स्ट्रॉबेरीचं आहे. ते बघ त्या साईडला. जाऊया का आतमध्ये? आत्ताचा हा जो सीझन आहे तो त्यांनी आम्हाला सांगितलं तुम्हाला इथे स्ट्रॉबेरीज जरा कमी मिळतील पण रास्पबेरीज आणि ब्लूबेरीज भरपूर आहेत. तरी थोड्या थोड्या ज्या स्ट्रॉबेरीज आहेत लोक तोडतायत त्या. बघूया आपल्याला जे 1-2 मिळाला तर बघूया. ब इथे किती आल्यात बघ. अजून तिथे सोडलं नाहीये आतमध्ये त्या फार्म मध्ये. अजून त्या मला वाटतं ग्रो होत आहेत, कच्च्या आहेत. स्ट्रॉबेरीज इथे अशा आलेल्या आहेत पण त्या कच्च्या आहेत. इथे समोर आता सगळ्या ब्लूबेरीज कलेक्ट करूया आपण. हे बघा आपण ज्या ब्लूबेरीज खातो त्या झाडावरती अशा येतात आणि इथे आता पूर्ण पुढे ब्लूबेरीची लागवड केलेली आहे. सो आता आम्ही ब्लूबेरीज कलेक्ट करणार आहोत. हे बघा केवढ्या आल्या. हा जो डार्क जांभळा कलर आहे हा म्हणजे झालेल्या आहेत आणि ज्या अजून आपल्याला थोड्याशा पांढऱ्या किंवा ग्रीन दिसत आहेत त्या अजून कच्च्या आहेत. आई आणि ग्रीन वाले नाही घ्यायचे. हो, ज्या रेडी आहेत ना त्या घे. बघू दे तू घेतल्यास का? डार्क ब्लू वाले घ्यायचे. वाव. सगळे पहिल्यांदा ट्राय करून. आवडलं का मग तुला? बघ आपण जे सगळं खातो ते कसं शेतामध्ये उगवलं जातं ना.
कसं पिकतं सगळं. आणि सगळे प्लांट्स ते उगवतात मग त्याच्यावर फ्रूट. हे बघ, हे ब्लूबेरीज अशा कलेक्ट करतात आणि मग वॉलमार्ट मध्ये येतात, इथून येतात. डायरेक्ट पिक करतो. डायरेक्ट घरी घेऊन जाणार तू आज. एवढ्या ब्लूबेरीज मी आतापर्यंत झाडावरनं काढलेल्या आहेत. अक्षरशः सगळी झाड लगडलेली आहेत. बघू दे. अरे यार ह्यात मी कमी आहे. तू रास्बेरी पटापट तोडल्यास ना. तो फार्मिंग झालं, आपण परत येऊया. येऊ ना आता, जेव्हा स्ट्रॉबेरीज येतील ना तेव्हा त्या पिक करायला येऊया. रास्बेरीपेक्षा ब्लूबेरीज पटापट कलेक्ट करता येत आहेत. ह्या बेरीज आत्ता झाडावरनं तोडताना मला करवंद आणि बोरं आठवली. या ब्लूबेरी तुम्ही बघू शकता, या दिसताना पण थोड्या करवंदासारख्याच दिसत आहेत. लाल लाल झाले ना, रास्बेरीने झाले. बघू दे किती झाले तुझे. राऊचं बास्केट एवढं भरलंय, खाली आहेत रास्बेरीज. माझं पूर्ण ब्लूबेरीजने भरलंय. थोड्याशा खाली रास्बेरीज आहेत. पुष्करचं पण सेम झालंय. आता आम्ही परत जातोय रास्बेरी घ्यायला. हे बघा, ब्लूबेरीज कंटेन विटॅमिन के, पी अँड सी असा बोर्ड त्यांनी इथे लिहिलाय. इथे अजून ते शेती करतायत. इथे आता आपण ब्लूबेरीज साठी गेलो होतो. मध्ये ही जी सगळी शेती केलेली आहे ही स्ट्रॉबेरीजची आहे आणि त्याच्यात त्या साईडला जी आहे ती रास्बेरीची आहे. सकाळी 9 वाजल्यापासून हे फार्म ओपन होतं आणि संध्याकाळी 5 वाजेपर्यंत असतं. 4:30 वाजता मला वाटतं त्यांची शेवटची एंट्री असते. तर जर कोणी जवळपास व्हॅनकोवरमध्ये राहत असेल तर नक्की व्हिजिट करा. फॅमिली फ्रेंडली फार्म आहे, मुलांनासुद्धा खूप मजा येते. माझं बास्केट आता ऑलमोस्ट फुल झालेलं आहे. घेऊ नकोस तू. राऊचं अजून थोडंसं आहे तू बास्केट. काही हे नको बास्केट फुल होईपर्यंत तुम्ही घेऊ शकता. आणि ही जी बास्केट्स आहेत ही आम्हाला $6.5 ईच अशी मिळाली आहेत. पुष्करचं पण बास्केट ऑलमोस्ट भरलंय. राहू तुझं आहे अजून बऱ्यापैकी. घेऊ. हो, आमचं आता झालेलं आहे कारण आमच्या तिघांचीही बास्केट्स फुल झाली आहेत. आता आम्ही ह्या पॅक करून घेणार आहोत. फार्म मधनं आता आम्ही बाहेर पडलेलो आहोत आणि बास्केट्स आपण घरी घेऊन जाऊ शकतो. त्याच्यामुळे हे आता असंच्या असं सगळं आपल्याला घेऊन जायचंय. आतमध्ये इथे कॅफे सुद्धा आहे, ते आतमध्ये मार्केट आहे, इथे पण जायचंय आपल्याला. खायला जायच्या आधी आता आम्ही एक काम करतोय, ह्या ज्या सगळ्या बेरीज गोळा केलेल्या आहेत त्या गाडीत ठेवतोय, नाही तर ते सगळीकडे घेऊन जायला लागेल. गाडीत ते आम्ही अशा रॅप करून ठेवलेल्या आहेत. आम्ही आता इथे आलोय हात धुवायला कारण सगळे हात आहेत ते रास्बेरीजचे. बघू दे राहू कसे झालेत, असे लाल लाल झालेत. तर इथे हा नळ आहे, त्याला इथे पायाने पंप करायचंय की वरती पाणी येतं. करू का मी? हा घे. हे बाई इथे सोप आहे, हवा आहे तर टिश्यू पण आहे, देऊ. आम्ही आता आलेलो आहोत इथल्या कॅफे मध्ये. एवढे सारे ऑप्शन्स आहेत. काय खाणार आहे? चलो, आम्ही खातोय डोनट्स. हे समोर आपल्याला ऑर्डर द्यायचे आणि त्याच्या बाजूने पिक करायचे. आम्ही हे फ्राईज घेतलेत आणि बेरीज स्पेशल इथे असे कपकेक्स आहेत ते घेतलेले आहे. हा बनाना बेरी कपकेक आहे आणि हा चॉकलेट बेरी कपकेक आहे. खाऊन झालेलं आहे आमचं आणि आता आपण जाऊया त्या मार्केटमध्ये. आतमध्ये आपण आलेलो आहोत. इथे छान असे काही काही कप्स आहे किंवा तुम्हाला काही हवं असेल तर तुम्ही घेऊ शकता. खूप व्हरायटी आहे इथे. बार्स आहेत, नट्स आहेत, हे क्रॅकर्स आहेत, इथे चिप्स आहेत. हे बघा इथे अशा फ्रोझन बेरीज आहेत, ब्लॅकबेरीज आहेत आणि स्ट्रॉबेरीज आहेत. हे सुद्धा तुम्ही सगळं घरी नेऊ शकता. इथे हे पिझ्झा आहेत, शो पीसेस आहेत वेगवेगळे. किचनवेअर इथे आहे, ग्लोव्ज आहेत, हा कोट आहे. इथे मॅग्नेट्स आहेत, लहान मुलांचा खेळण्याचा हा सेक्शन आहे सगळा. राहू आता झालंय इथे खेळायला. असं ट्रॅक्टरच्या आकाराची इथे घसरगुंडी आहे. सो तुम्ही इकडनंच, खाली अशी वाळू पण आहे खेळायची असेल तर. आणि इकडनं क्लाइंब करत या ट्रॅक्टर वरती जायचंय. इथे जर तुम्हाला तुमचे बर्थडेज, अॅनिव्हर्सरीज किंवा ऑफिसच्या जर काही पार्टीज असतील त्या सुद्धा तुम्ही इथे अरेंज करू शकता. इथे त्याचं बुकिंग करायचं असतं. ते बघ ना, फ्युचर फार्मर्स ॲट प्ले. आणि आता आम्ही निघालेलो आहोत घरी जायला. 3 तास आमचे इथे कसे गेलेत आम्हाला कळलं नाहीये. खूप छान एक्सपिरियन्स होता हा. राहूने तर पहिल्यांदा शेती
कशी करतात किंवा फळं शेतामधून कशी तोडली जातात, कशी त्याची लागवड केली जाते, या सगळ्या गोष्टी इथे बघितलेल्या आहेत. आणि त्यांनी इथे छान त्याची काळजीसुद्धा घेतलेली आहे. मुलांना खेळायला, तुम्हाला रेस्ट रूम्स हव्या असतील, खायला, सगळ्या गोष्टी त्यांनी इथे आतमध्ये केलेल्या आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला इथून कुठे बाहेर जायला लागत नाही. सगळं छान खाणं पिणं सगळं एकाच ठिकाणी होतं तुमचं. आणि आता चला जाऊया.